तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि या सुपर क्लासला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे कारण या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जीके क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत आणि त्यामुळे इच्छुक असाल तर आपण या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे ही रिक्वेस्ट आहे। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया मित्रांनो। प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे, साबरमती आश्रमाची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली होती? साबरमती आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। अहमदाबाद या ठिकाणी जे आहे साबरमती आश्रमाची स्थापना करण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न, सिमला परिषद कोणत्या व्यक्तीच्या काळामध्ये आयोजित करण्यात आलेली होती ते सांगायचं आहे। सिमला परिषद ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या काळामध्ये आयोजित करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। लॉर्ड वेव्हल यांच्या काळामध्ये जे आहे सिमला परिषद आयोजित करण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न, मसुरी हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या ठिकाणी स्थित आहे किंवा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? मसुरी हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। भारतातील उत्तराखंड या राज्यामध्ये मसुरी हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न, मन्नार हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? मन्नार हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। भारतातील केरळ या राज्यामध्ये मन्नार हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न, कोडाई कॅनॉल हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? कोडाई कॅनॉल हे थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। भारतातील तामिळनाडू हे जे राज्य आहे या राज्यामध्ये कोडाई कॅनॉल हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 कोणत्या दोन शहरांना जोडत असतो? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 हा खालीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। पुणे आणि नाशिक या दोन शहरांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 हा एक जोडत असतो। पुढचा प्रश्न, रूसी जातीचे गवत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळत असते? रूसी जातीचे गवत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळत असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। वरीलपैकी सर्वच म्हणजे मित्रांनो नंदुरबार, धुळे, जळगाव या सर्व जिल्ह्यांमध्ये रूसी जातीचे गवत हे मोठ्या प्रमाणात आढळत असते। पुढचा प्रश्न, या ठिकाणी राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये बांबूंची वने मोठ्या प्रमाणात आढळतात ते सांगायचं आहे। राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये बांबूची वने ही मोठ्या प्रमाणामध्ये आढळत असतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। वरीलपैकी दोन्ही म्हणजेच गडचिरोली तसेच चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये बांबूंची वने मोठ्या प्रमाणात आढळत असतात। पुढचा प्रश्न, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अभ्रकाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात ते सांगायचं आहे। महाराष्ट्रामध्ये अभ्रकाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळत असतात? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। वरीलपैकी सर्वच म्हणजे सिंधुदुर्ग, चंद्रपूर, नागपूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये अभ्रकाचे साठे मोठ्या प्रमाणात आढळत असतात। पुढचा प्रश्न, या ठिकाणी जगाला मानवधर्म स्वीकारणारे कवी म्हणून कोणत्या व्यक्तींना किंवा कोणत्या कवींना ओळखले जात असते? जगाला मानवधर्म शिकविणारे कवी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। साने गुरुजी यांना जे आहे जगाला मानवधर्म स्वीकारणारे कवी म्हणून एक ओळखले जात असते। पुढचा प्रश्न, या ठिकाणी वालवादार राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? वालवादार राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील। या ठिकाणी भावनगर, गुजरात या ठिकाणी जे आहे वालवादार राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झालेली आहे। पुढचा प्रश्न, दुधवा राष्ट्रीय उद्यान कशासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। दुधवा राष्ट्रीय उद्यान हे खालीलपैकी कशासाठी राखीव ठेवलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। दुधवा राष्ट्रीय उद्यान जे आहे वाघांसाठी एक राखीव ठेवण्यात आलेले आहे। पुढचा प्रश्न, तंबाखू उत्पादनासाठी खालीलपैकी कोणते राज्य प्रमुख आहे ते सांगायचं आहे। तंबाखू उत्पादनासाठी खालीलपैकी कोणते राज्य प्रमुख आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील। तंबाखू उत्पादनासाठी जे आहे आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक हे तिन्ही राज्य प्रमुख बनलेले आहेत। पुढचा प्रश्न, देशामध्ये सूर्यफुलाचे उत्पादन करणारे अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे। देशामध्ये सूर्यफुलाचे उत्पादन करणारे अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। वरीलपैकी सर्वच म्हणजे कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र हे तिन्ही राज्य सूर्यफुलाच्या उत्पादनामध्ये अग्रेसर आहेत।
तर पाहूया पुढचा प्रश्न. देशामध्ये मिरची उत्पादन सर्वात जास्त कोणत्या राज्यात केले जात असते? देशामध्ये मिरची उत्पादन हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त केले जात असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. वरीलपैकी दोन्ही म्हणजेच आंध्र प्रदेश तसेच महाराष्ट्र या दोन्ही राज्यामध्ये मिरची उत्पादन सर्वात जास्त प्रमाणामध्ये केले जात असते. तर पाहूया पुढचा प्रश्न. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेले होते ते सांगायचं आहे. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. राजाराम मोहन राय यांनी जे आहे संवाद कौमुदी हे वृत्तपत्र सुरू केलेले होते. पुढचा प्रश्न. कोणती संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती? खालीलपैकी कोणती संस्था ही क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अभिनव भारत ही जी संस्था आहे क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित संस्था बनलेली होती. पुढचा प्रश्न. बंगालच्या द्वितीय विभाजनाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोणता व्यक्ती होता ते सांगायचं आहे. बंगालच्या द्वितीय विभाजनावेळी भारताचा गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोणता एक व्यक्ती होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. माउंटबॅटन हा जो व्यक्ती आहे बंगालच्या द्वितीय विभाजनावेळी भारताचा गव्हर्नर जनरल व्यक्ती बनलेला होता. पुढचा प्रश्न. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोणत्या सभागृहाचे सदस्य भाग घेत नाहीत ते सांगायचं आहे मित्रांनो. राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य भाग घेत नसतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये विधान परिषदेचे सदस्य भाग नाही घेत असतात. पुढचा प्रश्न. कोलकाता उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र खालीलपैकी कोणत्या संघराज्य क्षेत्रामध्ये विस्तारित केलेले आहेत? कोलकाता उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र खालीलपैकी कोणत्या संघराज्य क्षेत्रात विस्तारित केलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. अंदमान निकोबार बेटे या संघराज्य क्षेत्रामध्ये कोलकाता उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हे विस्तारित केलेले आहेत. पुढचा प्रश्न. एकेरी नागरिकत्वाची पद्धत भारताने कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? एकेरी नागरिकत्वाची पद्धत भारताने कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. ब्रिटिश या देशाकडून जे आहे एकेरी नागरिकत्वाची पद्धत भारताने स्वीकारलेली आहे. पुढचा प्रश्न. पाकिस्तानची घटना लिहिण्यास मदत करणारे भारतीय व्यक्ती खालीलपैकी कोणते आहेत ते सांगायचं आहे. पाकिस्तानची घटना लिहिण्यास मदत करणारे भारतीय व्यक्ती खालीलपैकी कोणते आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जगन्नाथ मिश्रा ही जी व्यक्ती आहे पाकिस्तानची घटना लिहिण्यास मदत करणारे एक भारतीय व्यक्ती बनलेले आहेत. पुढचा प्रश्न. भारतातील सर्वात मोठा पोलाद निर्मिती कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. भारतातील सर्वात मोठा पोलाद निर्मिती कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कर्नाटक या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठा पोलाद निर्मिती कारखाना स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील मेट्रो सेवा सुरू करणारे दुसऱ्या क्रमांकाचे शहर खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील मेट्रो सेवा सुरू करणारे दुसऱ्या क्रमांकाचे शहर खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. नागपूर हे जे शहर आहे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची मेट्रो सेवा सुरू होणारे एक शहर बनलेले आहे. पुढचा प्रश्न. भारतात सर्वात कमी माता मृत्यू दर असलेले राज्य खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. भारतामध्ये सर्वात कमी माता मृत्यू दर असणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. केरळ हे जे राज्य आहे भारतामध्ये सर्वात कमी माता मृत्यू दर असणारे एक राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न. केरळ राज्याचे प्रसिद्ध लोकनृत्य खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. केरळ या राज्याचे प्रसिद्ध लोकनृत्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कथकली हे जे नृत्य आहे भारतातील केरळ या राज्याचे एक प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार बनलेले आहे. पुढचा प्रश्न. नेताजी सुभाषचंद्र बोस हे महात्मा गांधी यांना कोणत्या नावाने संबोधित होते ते सांगायचं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी यांना खालीलपैकी कोणत्या नावाने संबोधित करीत असे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जे आहे महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता या नावाने संबोधित होते. पुढचा प्रश्न. महात्मा गांधी यांना मलंग बाबा असे कोणती व्यक्ती संबोधित होते ते सांगायचं आहे. महात्मा गांधी यांना मलंग बाबा असे खालीलपैकी कोणती व्यक्ती संबोधित होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. खान अब्दुल गफ्फार खान ही जी व्यक्ती आहे महात्मा गांधी यांना मलंग बाबा असे संबोधित होते. पुढचा प्रश्न. पुलरलेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? पुलरलेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यामध्ये पुलरलेणी ही एक स्थित झालेली आहे. पुढचा प्रश्न.
रायगड जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही ते सांगायचं आहे मित्रांनो. रायगड या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. अजिंक्यतारा हा जो किल्ला आहे रायगड जिल्ह्यात असलेला एक किल्ला दाखवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी 12 सदस्याची राज्यसभेवर नियुक्ती करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींकडे देण्यात आलेला आहे. 12 सदस्याची राज्यसभेवर नियुक्ती करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींकडे दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. राष्ट्रपती यांच्याकडे जे आहे 12 सदस्याची राज्यसभेवर नियुक्ती करण्याचा एक अधिकार दिलेला आहे. पुढचा प्रश्न, बाबासाहेब आंबेडकर यांना परदेशी जाण्यासाठी कोणी मदत केलेली होती ते सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना परदेशी जाण्यासाठी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मदत केलेली होती. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सयाजीराव गायकवाड यांनी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना परदेशी जाण्यासाठी खूपच मदत केलेली होती. पुढचा प्रश्न, या ठिकाणी 2 नद्यांमधील प्रदेशाला कोणत्या नावाने संबोधले किंवा ओळखले जात असते. 2 नद्यांमधील प्रदेशाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात असते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. दुआब या नावाने जे आहे 2 नद्यांमधील प्रदेशाला ओळखले जात असते. महात्मा फुले यांनी एकूण किती मुलांना दत्तक घेतलेले होते. महात्मा फुले यांनी एकूण किती मुलांना दत्तक घेतलेले होते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महात्मा फुले यांनी एकूण 1 मुलांना दत्तक घेतलेले होते. पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव खालीलपैकी कोणते आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. यशवंत असे जे आहे महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेल्या मुलांचे नाव ठेवण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये कोणाचे शिक्षण पूर्ण झालेले आहे. स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे शिक्षण पूर्ण झालेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महात्मा फुले यांचे स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये शिक्षण पूर्ण झालेले आहे. पुढचा प्रश्न, महात्मा फुले कोणत्या प्रकारची विचारधारा असणारी व्यक्ती किंवा समाजसुधारक होते ते सांगायचं आहे. महात्मा फुले कोणत्या प्रकारची विचारधारा असणारे व्यक्ती किंवा समाजसुधारक होते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. आणि 3 म्हणजेच हे दोन्हीही समाजवादी तसेच उदारमतवादी या दोन्ही प्रकारचे महात्मा फुले विचारधारा असणारे एक व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी महात्मा फुले यांची खालीलपैकी कोणत्या धर्मावर अतोनात श्रद्धा होती. महात्मा फुले यांची खालीलपैकी कोणत्या धर्मावर अतोनात श्रद्धा होती. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. महात्मा फुले यांची हिंदू धर्मावर अतोनात श्रद्धा झालेली होती. पुढचा प्रश्न, वाचन अभियान उपक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेला आहे. वाचन अभियान हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतातील हरियाणा हा जो राज्य आहे या राज्याने वाचन अभियान हा उपक्रम सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, वाचन अभियान उपक्रम हरियाणा राज्याने कोणासाठी सुरू केलेला आहे ते सांगायचं आहे. वाचन अभियान उपक्रम हरियाणा राज्याने कोणासाठी सुरू केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. विद्यार्थ्यांसाठी हरियाणा राज्याने वाचन अभियान उपक्रम हा एक सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे. भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील तेलंगणा हे जे राज्य आहे या राज्यामध्ये भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्राची एक स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोणत्या शहरात स्थित आहे. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे. ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य राहील. सरदार वल्लभभाई राष्ट्रीय पोलीस अकादमी जी आहे हैदराबाद या शहरामध्ये एक स्थित झालेली आहे. पुढचा प्रश्न, जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेले ढोलावीरा शहर कोणत्या राज्यामध्ये आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेले ढोलावीरा शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारतातील गुजरात हे जे राज्य आहे राज्यामध्ये ढोलावीरा हे प्रसिद्ध शहर एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, सरकारी नोकरीमध्ये तृतीयपंथीयांसाठी कोणत्या राज्याने आरक्षण दिलेले आहे किंवा ठेवलेले आहे ते सांगायचं आहे. सरकारी नोकरीमध्ये तृतीयपंथीयांसाठी कोणत्या राज्य सरकारने आरक्षण दिलेले आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारतातील कर्नाटक हे जे राज्य आहे या राज्य सरकारने सरकारी नोकरीमध्ये तृतीयपंथीयांसाठी आरक्षण ठेवलेले आहे. पुढचा प्रश्न, कर्नाटक राज्याने तृतीयपंथीयांसाठी किती टक्के आरक्षण ठेवलेले आहे ते सांगायचं आहे. कर्नाटक राज्याने तृतीयपंथीयांसाठी एकूण किती टक्के आरक्षण ठेवलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कर्नाटक राज्याने तृतीयपंथीयांसाठी 1% आरक्षण ठेवलेले आहे. पुढचा प्रश्न,
भारतातील सर्वश्रेष्ठ कार्यकारी अधिकारी खालीलपैकी कोणता व्यक्ती असतो ते सांगायचं आहे मित्रांनो. भारतातील सर्वश्रेष्ठ कार्यकारी अधिकारी खालीलपैकी कोणता एक व्यक्ती असतो. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भारताचा राष्ट्रपती हा जो व्यक्ती आहे भारतातील सर्वश्रेष्ठ कार्यकारी अधिकारी असणारा व्यक्ती बनलेला आहे. पुढचा प्रश्न, निवडणुकीचा प्रचार किती तासा अगोदर थांबविण्यात येत असतो किंवा थांबवला जावा लागतो ते सांगायचं आहे. निवडणुकीचा प्रचार हा किती तासा अगोदर थांबविण्यात येत असतो. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. निवडणुकीचा जो प्रचार आहे 48 तासा अगोदर थांबवण्यात येत असतो. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली इकडे तर नक्कीच ही गॅरंटी आहे की आपल्याला ही सुपर क्लास आवडलीच आहे. आणि त्यामुळे या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी आपल्याला एक लाईक नक्कीच करायचं आहे आणि चॅनलवर पहिली वेळेस आला तर सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे. तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.